फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल. त्यापैकी देखील पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावीच लागणार आहेत. अथवा शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप एक अतिरिक्त खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल, याची नोंद घ्या. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत. हरीश पाटील आणि बळवंत दळवी. पंचांचा ग्रीन सिग्नल बघा. टायमर सेट होत आहे, लक्षात घ्या. 10:25 वेळ सुरू झालेली आहे. पहिला बॉल आपल्याला डिलिव्हर करायचा आहे आणि 10:45 पर्यंत हा डाव फिनिश करायचा आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज जयेश. स्पर्धेचा पहिला बॉल फुल टॉस हरीश पाटील करिता भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. ओहो, व्हाट अ कॅच. अफलातून झेल आणि अफलातून सुरुवात पवनपुत्र पीसे टीम करिता. व्हाट अ ग्रेट स्टार्ट. शरद शेलारनं कमाल केली आहे पहिल्याच बॉलवर. अक्षरशः सनसनाटी निर्माण झाली आहे संपूर्ण मैदानामध्ये आणि अशा प्रकारची सुरुवात फार क्वचित पाहायला मिळत असते. धावता झेल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ भरपूर अंतर आपल्या उजवीकडे धावत काढत असताना त्याने हा झेल स्वीकारलाय. आउटस्टँडिंग कॅच. वर्ल्ड क्लास फिल्डिंग यालाच म्हणतात. खरं तर बॉल कमजोर होता. विकेट टेकिंग डिलिव्हरी नव्हती जयेशकडून. लोझनरनं त्याने सुरुवात केली, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कधी फुलटॉसवर देखील तुम्हाला विकेट मिळून जातात आणि तेच नेमकं घडलंय पहिल्या बॉलवर. फलंदाज हरीश पाटील बाद होऊन तंबूत परतलाय. फर्स्ट बॉल डक फॉर हिम. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये सौरभ. जय झोटिंग देवरुंग संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये टॉस गमावल्यानंतर स्पर्धेचा पहिला सामना. हा बॉल सोडून दिला सौरभनं, कारण स्वेर आहे. पंचांचा वाईटचा इशारा. पहिली धाव फलकावर लागते. अवांतरच्या सौजन्याने अकाउंट ओपन होत असताना या उद्घाटनीय सामन्यामध्ये जय झोटिंग देवरुंग संघाचं. क्रिकेटला अगदी आदर्शवत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा होता, थोडा दूर गेला चेंडूपासून. चेंडूच्या लाईनमध्ये बॅट नव्हते आणि तेच कारण राहिले की चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज जयेश शेलार. दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत. संतुलित टीम्सच्या दरम्यानची मॅच आहे. लो फुल टॉस समोर ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे, परंतु लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, त्याच्यामुळे जास्त धावा तर मिळणार नाहीत. मात्र स्वतःचा अकाउंट ओपन करतोय सिंगलच्या मदतीनं फलंदाज सौरभ. संघाची धावसंख्या 1-2. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठ आमचं पाहुण्यांनी फुलून गेलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार आयोजन. गतवर्षी देखील आपल्याला न्यू एक्युरा चषकाचं आयोजन पाहायला मिळालं होतं. यावर्षी मैदान बदलण्यात आलेलं आहे. आपण आलेलो आहोत इकडे बापगाव देवरुंगच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आणि खऱ्या अर्थानं हे एक प्रकारचं घर आहे आमने लोणार क्रिकेट असोसिएशनसाठी, कारण भरपूर स्पर्धा या मैदानावर होत आहेत आणि सुसज्ज असं मैदान आहे. बलवंत दळवी ऑन स्ट्राईक. मागच्या हंगामामध्ये ALPL मध्ये आपण बलवंतला याच मैदानावर 6 बॉल्समध्ये सलग 6 षटकार ठोकताना पाहिलं होतं. मोठा विक्रम त्याने केला होता आणि अनेक मैदानं गाजवलेले आहेत. अनेक स्पर्धांमध्ये त्याची बॅट आपल्याला बोलताना दिसले. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला, मिड ऑफला क्लिअर करतोय, सुंदर फटका. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेचा वेध घेत असताना आणि याचबरोबर बॉल सीमा पार. स्पर्धेतील पहिला चौकार. हजार 25 मधील पहिला चौकार बलवंत दळवीच्या बॅटमधून. कमजोर बॉलचा फायदा घेतलाय. पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना मिड ऑफला अगदी सहज क्लिअर केलं. चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह होता. 4 धावांनिशी संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. बळवंतचं अकाउंट ओपन झालंय चौकारानिशी. चला जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये.
पहिली 3 षटकं आपल्याला एनी हाऊ 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ऑन साईडला स्विंग केलाय, बॉल हवेत आहे, डीप स्क्वेअर लेगला, तिकडे फिल्डर दूर दिसतोय आणि बॉल आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ग्रेट हिट, सुंदर शॉट. चौकारानंतर षटकार येतोय, पहिला षटकार आणि पहिला चौकार बलवंतच्याच बॅटमधून. 6 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचले, 12 या आकड्यावर. पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर. शेवटचा बॉल बाकी असेल. खरं तर सुरुवात विकेटनं झाली होती, तो देखील बॉल कमजोर होता, फुलटॉस, परंतु डीप स्क्वेअर लेगला अप्रतिम धावता झेल पाहायला मिळाला होता शरद शेलारकडून. त्यानंतर एक वाईट बॉल, त्यानंतर एक डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला होता, सिंगल आली आणि त्याच्यानंतर बलवंतला जशी स्ट्राईक मिळाली त्याच्यानंतर त्याने मात्र मोठे फटके खेळायला सुरुवात केली आहे. अगोदर चौकार मिडऑफच्या डोक्यावरून आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला षटकार उडवून दिलाय. 12 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम जय झोटिंग देवरुंग. षटकातील शेवटचा बॉल घेऊन जयेश. हो, हा ही फुल टॉस. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह दाखवलाय, सुरेख फटका, लॉंग ऑन मधून फिल्डर पोहोचतोय बॉलवर. चांगला प्रयत्न आहे, चांगली कमिटमेंट. स्वतः पडलाय तिथे, धडपडला, परंतु बॉल बाकी जाऊ दिला नाहीये. आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती बलवंतकडे. चांगल्या टचमध्ये आहे बलवंत आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतोय 1/14 जय झोटिंग देवरुंग. जय झोटिंग देवरुंग आणि पवनपुत्र पिसे यांच्या दरम्यानचा हा उद्घाटनीय सामना आपल्या समोर रंगतोय. याच्यानंतर दुसरा सामना असेल. आज एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पुढचा सामना असेल मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध आई गावदेवी वालशिंद. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती आहे, आपण टॉससाठी हजर राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये स्वर्गीय आरोही खंडू पाटील यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्याच नावाने टॉस बॉक्स येथे उभारण्यात आलेला आहे. सो दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. ओम साई आमले लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जबरदस्त स्पर्धांचं आयोजन या हंगामामध्ये पाहायला मिळत आहे आणि खूप डिसिप्लिन क्रिकेट चालू आहे. सर्वात चांगला हा हंगाम आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. शिस्त फार महत्त्वाची असते आणि ती शिस्त आपल्याला या हंगामामध्ये विशेषतेने पाहायला मिळते. नवीन षटकाला सुरुवात केली जाणार आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मानव. मानवचा पहिला बॉल अगदी खोलात टाकलाय, खोदून काढावा लागलाय, ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूनं, फिल्डर दुरून झेपावलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 15 वर. मला वाटतं भावेश गोलंदाज आहे. येस, भावेश गोलंदाजी करतोय. पवनपुत्र पीसी टीमकडे देखील खूप दर्जेदार खेळाडू आहेत. भावेश चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जयेशला बघितलं. नरेश, कैलास, सत्या यांसारखे चांगले अनुभवी खेळाडू देखील या टीमकडे आहेत. परंतु बळवंतला थांबवणं कठीण दिसतंय. फेकून दिलाय बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान. हवाई फायर, बॉल सीमा पार, येतोय षटकार. थोडासा बाहेरचा लेंथ बॉल होता, परंतु खूप लवकर लेंथ पिक करत असताना अक्रॉस द लाईन जरूर खेळला होता. परंतु काय जबरदस्त कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये. अप्रतिम षटकार. हा दुसरा षटकार आलाय. धावसंख्या 21. ओहो, खराब बॉल. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय डीप कव्हरमध्ये, तिकडे फिल्डर दुरून पोहोचतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज वेगाने धावतायत आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट. फेक देखील तेवढी ॲक्युरेट नव्हती, थोडासा वाईट थ्रो होता. 2 धावांनीशी धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली.
दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केलेली आहे जय जोटिंगदेव देवरुंग संघानं. 23 for 1. अवघ्या 9 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पुढचा बॉल शॉट ऑफ लेंथ, यावेळेला भरपूर दूर टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालेला नाही. हा बॉल वाईड असेल. पंच रमेश म्हात्रे यांचा वाईडचा इशारा. भरपूर अनुभवी पंच आपल्याला लाभलेले आहेत आणि विशेषतेने त्यांनी क्रिकेट भरपूर खेळलेलं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आणखी एक मोठा फटका, पुन्हा एकदा भीमटोला वज्रटोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. करत असताना फलंदाज बलवंत दळवी इज ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. अगदी पहिल्या बॉलपासूनच तो कॉन्फिडंट दिसतोय. ज्या पद्धतीनं पहिल्याच बॉलवर त्याने मिडऑफच्या डोक्यावरून चौकार ठोकला होता, अतिशय क्लासिक तो फटका होता. आणि त्यानंतर ऑन साईडला फेवर करत असताना 3 षटकार आत्तापर्यंत त्याने ठोकलेत. संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली. 26 वर बलवंत खेळतोय. फुलटॉस आहे यावेळेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला ड्राईव्ह परंतु प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. ऑफ साईडला एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे सुरू जरूर आहे. फेक जर एस्टनवर असती तर कदाचित येथे विकेट मिळाली असती. दुसरी धाव उपलब्ध नसताना देखील प्रयत्न केला गेला होता सौरभकडून परंतु राईट कॉल बलवंतचा. त्याने लगेच त्याला माघारी धाडलं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 31. 31 धावा. मागच्या काही स्पर्धांमध्ये भरपूर लो स्कोरिंग सामने देखील अगदी चित्तथरारक अवस्थेत जाताना या मैदानावर आपण बघितलेत. सन्माननीय सोमनाथ पाटील साहेबांचं आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध संघाचं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला थोडासा बॅक ऑफ लेन बॉल होता. ऑन साईडला टर्न करत असताना डीप स्क्वेअर लेगला. तिकडे फिल्डर भरपूर बिझी आहे. फेक यावेळेला बाउन्सवर आली होती परंतु विकेट किपरकडे नव्हतीच पूर्णपणे. थोडासा दिशाहिंत्र होता त्याच्यामुळे 2 धावा कंप्लीट आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस जय जोटिंगदेव देवरुंग संघाची धावसंख्या 1:33 अँड इट्स टाइम फॉर द ड्रिंक्स. नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीमचे कॅप्टन आणि आई गावदेवी वालशिन टीमचे कॅप्टन. दोन्ही संघांनी एक एक स्पर्धेचं विजेतेपद आत्तापर्यंत या हंगामामध्ये पटकावलेलं आहे. म्हणजेच चांगले खेळलेले आहेत आई गावदेवी वालशिंद आणि मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. वालशिंद संघानं श्री गणेश चषकाचं विजेतेपद पटकावलं होतं जांभूळपाडा येथे. बालगोपाळ सोनालीपाडा संघाची स्पर्धा मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघानं आपल्या नावावर केलेली आहे. अगदी परवाच येथे आपण जे भोलेनाथ चषकाचं आयोजन संपन्न होताना बघितलं आणि जे हनुमान चौदरपाडा संघानं त्या स्पर्धेवर आपलं नाव कोरलं. पहिली स्पर्धा ह्या हंगामामध्ये त्यांनी देखील जिंकली. RD11 किरवली संघाचं स्वप्न त्यांनी थोडीच मिळवलं फायनल मॅचमध्ये. खरं तर पहिल्यांदाच RD11 किरवली संघ देखील फायनलमध्ये दाखल झाला होता. पण बरेच आपल्याला नवनवीन चॅम्पियन पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळेच चुरस वाढत चाललेले आहे ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 1:33. जे जोटिंग देवरुंग संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर पवनपुत्र PC संघाविरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय जो घेण्यात आला होता तो तेवढा योग्य आतापर्यंत गोलंदाजांना ठरवता आलेला नाही. बरेचसे कमजोर चेंडू आपण बघितलेत. काही चेंडू स्लॉटमध्ये टाकण्यात आलेत. फुलटॉस चेंडूंचा मारा भरपूर झाला आहे आणि त्याचा फायदा पुरेपूर घेतला आहे फलंदाजांनी. विशेषतः बलवंत दळवी त्याची बॅट अगदी आग ओकताना दिसते. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजीसाठी नरेश सज्ज होईल. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. नरेश राईट आर्म राऊंड द विकेट. आखो टप्प्याचा बॉल यावेळेला पुल केलाय. तिकडे फिल्डर सज्ज आहे. डीप स्क्वेअर लेगला सुरेख झेल आणि फलंदाज बाद. बिग विकेट.
प्रॉपर एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही बलवंत यावेळेला. फ्लॅट गेला फटका. जी उंची पाहिजे होती खरं तर डीप स्क्वेअर लेग फिल्डरला क्लिअर करण्यासाठी ती उंची मिळाली नव्हती आणि तेच कारण राहिलं की झेलचितच्या रूपात त्याला बाद होऊन तंबूत परतावं लागतंय. परंतु चांगली बॅटिंग केल्यानंतर बाद झालाय बलवंत. दमदार बॅटिंग केली. एकूण 27 धावांचं योगदान त्याने दिलं. फक्त 8 चेंडूंचा सामना केला ज्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर मोठं यश प्राप्त केलंय गोलंदाज नरेशनं. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल जरूर टाकला होता परंतु फील्ड देखील त्यासाठी सेट करण्यात आली होती. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आणखी एक डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश ज्युनियर. डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज देखील डावखुरा पाठवण्यात आलेला आहे. हे गेम प्लॅनिंग आहे. आणि आल्या आल्या मोठा फटका पूल केला. यावेळेला बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा फिल्डर बॉल खाली. आणखी एक सुरेख झेल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेला फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का देत असताना गोलंदाज नरेश थोडे आखूड टप्प्याचे चेंडू टाकतो. यावेळेला बाउन्स चांगला होता आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नव्हता. थोडासा वर लागला. उंची जास्त राहिली या फटक्यामध्ये. बळवंतने जो फटका मारला होता त्याच्यामध्ये उंची नव्हती खरं तर जी पाहिजे होती. इकडे जास्त उंची प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे डिस्टन्स मिळाले नाही. तर अधिकची उंची देखील घातक ठरते आणि विशेषतः जेव्हा तुम्ही गॅपमध्ये खेळत नसता तेव्हा मात्र ते फार मॅटर करतं. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज नरेश. नवीन फलंदाज ललेश पाटील. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. ललेशची गोलंदाजी देखील पाहण्यासारखी असते आणि बॅटने देखील तेवढंच महत्त्वाचं योगदान तो देऊ शकतो या टीमसाठी. मात्र 2 मोठे झटके लागलेले आहेत. पहिल्याच मॅचमध्ये हॅट्रिक पाहायला मिळेल का पाहूयात. नरेश राईट अमोर द विकेट. ओहो यावेळेला गुड लेंथवर ठेवलेला बॉल परंतु जास्त वेग काढण्याच्या नादात थोडासा दिशाहीन झालाय. वाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 34. 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिला गडी पहिल्याच बॉलवर बाद झाला होता हरीश. त्याच्यानंतर मात्र 33 धावांची भागीदारी. थोडासा खाली राहणारा बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन द राईज. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण परंतु सिंगल अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय फलंदाज ललेश पाटील. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 35वर. 35. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. आपण पाहत आहोत न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित न्यू आई एकविरा चषक 2025 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिली मॅच. ओहो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल होता. हा बॉल देखील थोडासा खाली राहिलाय. स्लाइटली फुलर लेंथ. आणि अशा प्रकारच्या बॉलवर खरं तर जेव्हा चेंडू थोडा जरी खाली राहतो तेव्हा अक्रॉस द लाईन खेळणं फार कठीण असतं. एकतर लेंथ देखील तशी नव्हती की अक्रॉस द लाईन सहजरित्या तुम्ही खेळू शकाल. सुरेख गोलंदाजी. कौतुक करावं लागेल नरेशचं. तो जेव्हा गोलंदाजीला आला होता तेव्हा त्याच्यावर दडपण जरूर होतं कारण बलवंत फार चांगल्या टचमध्ये होता परंतु पहिल्याच बॉलवर त्याला बाद केलं. यावेळेला मिस टाइम फटका बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि आणखी एक विकेट. तिसरा धक्का दिला या षटकामध्ये गोलंदाज नरेशनं. ग्रेट बॉलिंग. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आता डाव कोसळताना दिसतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये 3 महत्त्वाचे फलंदाज गारद केलेत गोलंदाज नरेशनं. सुरुवातीला आखोड टप्प्याचा मारा केला. त्याच्यावर विकेट्स मिळवल्या आणि आता थोडा चेंडू पुढे ठेवतोय. त्याच्यामध्ये देखील यश मिळताना दिसतंय. अप्रतिम गोलंदाजी. धारदार गोलंदाजी नरेशकडून पाहायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय 4 बाद 35. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आकाश पाटील. आकाश सिनियर अनदर ऑलराऊंडर. आल्या जबरदस्त फटका. स्विच इट आणि अगदी गॅप मधून बॉल पाठवलाय. सुरेख फटका. बॉल सीमा पार. येतोय चौकार.
चा फटका, काय कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. पहिलाच बॉल फेस करत होता. या षटकामध्ये 3 फलंदाज ऑलरेडी बाद झाले होते, परंतु आकाशचा जो आत्मविश्वास आहे तो एका वेगळ्याच उंचीवर पाहायला मिळाला आणि फक्त दिशा दाखवली होती. खरं तर वेगाचा वापर केला गोलंदाजाच्या. शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटमधून गॅप शोधला. 4 धावा प्राप्त केल्या. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जे जोटिंग देवरुंग संघाची धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 4 बाद 39, 39 for 4. म्हणजेच 13च्या सरासरीनं अजूनही धावा जोडल्या जात आहेत. ही धावसंख्या फार चांगली आहे. जरूर मागच्या ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झाले. कौतुक करावं लागेल गोलंदाज नरेशचं. चला शेवटचं षटक लगेच सुरू करायचं आहे. चला आपली वेळ बरोबर आहे, मात्र आता शेवटच्या ओव्हरला आपण उशीर करू नका. पवनपुत्र पीसी टीम आणि पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण हजर राहायचे. पुढचा सामना असेल आई गावदेवी वालशिंद विरुद्ध मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. सन्माननीय भावेश बाळाराम दळवी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांच्याकडून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आता सिरीजसाठी स्वर्गीय मनुबाई चंद्रकांत दळवी यांच्या स्मरणार्थ आपल्याला पारितोषिक लाभलेलं आहे. दाते आहेत या स्पर्धेचे. शेवटच्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज नितेश. पवनपुत्र पीसी संघामध्ये अनुभवी खेळाडूंचा देखील चांगला भरणा आहे आणि तसेच काही युवा खेळाडू देखील, रायझिंग स्टार्स त्यांचे, जे मागच्या 2-3 हंगामामध्ये आपल्याला चमकताना दिसलेले आहेत. त्रिफळा उद्ध्वस्त. पहिलाच बॉल यष्टीवेदक, लाईन मिस केली आहे फलंदाजानं आणि फलंदाज बाद. तर शून्यावर बाद झाला होता. सौरभ वन डाऊन खेळण्यासाठी आला होता. त्याने फक्त 4 धावा जमा केल्या. आकाश ज्युनियरला खातं उघडता आलं नाही. आकाश पाटीलनं जरूर एक चौकार ठोकला. एकच चेंडू फेस केलाय, मात्र सध्या तो नॉन स्ट्रायकर्स एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन डावखुरा फलंदाज अभय मैदानामध्ये. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 5 बाद 39. थोडं स्पीडअप करायचं आहे प्लीज मित्रांनो, विनंती असेल तुम्हाला. आज आपल्याला एकूण 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि सर्व सामने हे प्रत्येकी 4 षटकांचे झालेच पाहिजेत. त्यासाठी तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. बघा शेवटच्या ओव्हरमध्ये देखील भलेही तुम्ही पहिली 3 षटकं वेळेवर कंप्लीट केली असतील, मात्र जास्त वेळ जर या षटकामध्ये घेतला तर एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र टेंटेटिव्ह फुटवर्क, योग्य फुटवर्कचा वापर नव्हता. पाय पुढे काढला होता, परंतु अगदी चेंडूच्या रेषेमध्ये न जाताच खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगली गोलंदाजी. कुठेतरी 45च्या आतच थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि तेथे एक संधी निर्माण होऊ शकते पीसी टीमला. धावांचा ते पाठलाग करू शकतात. यावेळेला चांगला ऑफ ड्राईव्ह, परंतु समोर फिल्डर आहे. व्हीमध्ये लॉंग ऑफला जास्त धावा मिळणार नाहीत, फक्त सिंगल. दुसरी धाव मिळाली असती तरी देखील मला वाटतं आकाशनं घेतली नसती, कारण आकाश आता एक महत्त्वाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. अभय देखील चांगली बॅटिंग करू शकतोय, परंतु आकाशकडे जो अनुभव आहे त्याचा वापर येते तो करण्याचा प्रयत्न करेल. आणि शेवटच्या षटकांमध्ये बऱ्याचदा आपण बघितलं आकाशनं धुवाधार बॅटिंग केलेली आहे. तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. किमान 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल. 50 धावा जर फलकावर लावण्यात आल्या तर एक मानसिक दडपण तुम्ही प्रस्थापित करू शकता प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर. मागचे 9 चेंडू जर त्यांचा आपण विचार केला तर फक्त 7च धावा आलेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 33 धावा तब्बल फलकावर होत्या.
आणि त्या 9 बॉल्समध्ये 4 गडी देखील गमावलेत जय झोटिंगदेव देवरुंग संघानं. धावसंख्या 40, 5 गडी बाद. चला फलंदाजांना देखील विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. पुन्हा एकदा अँगल चेंज करतोय. आता उजव्या हाताचा फलंदाज समोर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, अगदी ब्लॉक होलचाच वेध घेण्याचा प्रयत्न होता येते. खोलवर टप्पा होता, यॉर्क केलं स्वतःला तेथे फलंदाजानं. धाव घेतली जात नाहीये. सिंगल अगदी सहज उपलब्ध होती, परंतु आकाश स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा फायदा होईल का जय झोटिंग देवरुंग संघाला? एक एक धाव खरं तर लाख मोलाची ठरते बऱ्याचदा क्रिकेटच्या खेळामध्ये. लास्ट 2 टू गो. स्कोर रिमेन्स ॲट 45. हिअर इज नितेश अगेन. हो, यावेळेला स्क्वेअर चेंडू आहे. डावीष्टी सोडून जाणारा बॉल वाईड. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 41. तसं 4 ओव्हरच्या खेळामध्ये इथे 40-45 धावा एक फार चांगली धावसंख्या राहिलेली आहे या हंगामामध्ये. विशेषतः या खेळपट्टीवर, विशेषतः ही जी खेळपट्टी कॉन्क्रीटची जरूर दिसते, परंतु भरपूर चढ उतार आहेत. आपण बघतोय की बाउन्स व्हेरिएबल आहे. काही चेंडू भरपूर खाली राहतात, काही एक्स्ट्रा बाउन्स घेऊन देखील येत असतात. यावेळेला दिशा भरकटलेला बॉल, योग्य दिशा दाखवली त्या बॉलला. बॉल निघून जातोय वाईडिश फाईन लेग सीमारेषा पार. येतोय चौकार आकाशच्या बॅटमधून. झोटिंग देवरुंग ऑफ हिज हिप्स बॉलला टर्न केलं होतं. शॉर्ट फाईन लेगला बीट करण्यामध्ये यशस्वी झाला आकाश आणि 4 धावा. शेवटचा बॉल. धावसंख्या 45. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. अगदी कार्पेटच्या सहाय्यानं बॉल चाललाय वाईड ऑफ लॉंग ऑनला. फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. धावचीची संधी आहे, परंतु संधी गमावली गेली. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय, मात्र आता फलंदाज धावबाद. शेवटचा बॉल होता, त्याच्यामुळे रिस्क घेण्यात आली. मात्र 2 महत्त्वाच्या धावा मिळाल्यात शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर डावाची सांगता होते. जय झोटिंग देवरुंग संघाची इनिंग्स संपुष्टात आली. एकूण धावसंख्या आपण बघतोय 47 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात आणि 4 ओव्हर्समध्ये 48 धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्याकरिता पवनपुत्र पीसी टीम समोर. रिक्वायर रेट 12 रन्स पर ओव्हर. चला लगेच आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे वळणार आहोत. स्वर्गीय आरोही खंडू पाटील टॉस बॉक्समध्ये. सामना असेल आई गावदेवी वालशिंद विपक्ष मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. मुठवळ गावचे उद्योगपती सन्माननीय नरेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. वालचिंद टीमचे कॅप्टन त्वरित या. विनंती असेल सन्माननीय नरेश पाटील साहेबांना आपण यायचं. आपल्या शुभास्ते टॉस आम्ही करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. दोघांचं हार्दिक स्वागत आहे. टॉस कॉइन सर आपण इकडे या. पाहू शकाल एका बाजूला GR इन्फ्रा आणि दुसऱ्या बाजूला न्यू आई एकविरा चषक 2025. तर GR इन्फ्रा किंवा न्यू आई एकविरा चषक असा कॉल द्यायचा आहे. मुठवळ टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. GR इन्फ्रा, परंतु आलेला आहे न्यू आई एकविरा चषक 2025 आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण देणार आहोत थम्स अप. गणेश बजागे किरवली यांच्याकडून आपल्याला हे लाभलेलं आहे शीतपेय. थँक्यू सो मच पाटील साहेब. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी.
काय निर्णय असेल? फिल्डिंग येणार. काय क्षेत्ररक्षण करण्यामागे आणि या स्पर्धेचं आयोजन त्याबद्दल काय सांगाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि फिल्डिंग यासाठी घेतो कारण का फर्स्ट मॅच आहे, त्याच्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करता येईल आणि जसा टार्गेट असेल त्यानुसार आपल्याला खेळसुद्धा करता येतो. येस, थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या मॅचकरिता. मुठवल टीम तुमची देखील एक भव्य दिव्य स्पर्धा या मैदानावर झाली. सुंदर स्पर्धा होती. पण आता आपण न्यू एकविरा चषकामध्ये आलेलो आहोत. एकूणच या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटते? आयोजन खूप छान आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. या हंगामामध्ये एक स्पर्धा तुम्ही देखील जिंकलेली आहे, परंतु त्या व्यतिरिक्त जी कामगिरी झालेली आहे त्याच्यानं तुम्ही संतुष्ट आहात का? नाही. काय वाटतं कुठे कमतरता जाणवते ज्याचा आज ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न असेल? बॅटिंगमध्ये चुका होतात. ओके, तर प्रथम बॅटिंगच करायची आपल्याला. एखादं पर्टिक्युलर टार्गेट आपल्या डोक्यामध्ये? 40+. थँक्यू सो मच. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस झालेला आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की आई गावदेवी वालशिन संघानं टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम गोलचा निर्णय घेतलाय. वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथून ऐकूयात आमचे सहकारी समालोचक योगी पाटील अर्थात योगी यांचा दमदार आवाज. धन्यवाद अजय. अतिशय सुंदर पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळाला. अठ्ठेचाळीस धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना या ठिकाणी दोन्ही फलंदाज व पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं आणि अखेर यष्ट्यांचा स्पर्श त्यांनी मात्र त्या ठिकाणी घेत असताना पहिल्याच विकेटचं पतन झालं आणि पहिल्याच चेंडूवरती पहिला धक्का लागला टीम पवनपुत्र पीसे संघाला. सर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं घडू शकलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या गेल्या. अरुणनं पहिल्या चेंडूवरती आपलं स्वतःच खातं उघडलं आणि संघाचं सुद्धा मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन केलंय. आकाश पुन्हा एकदा हो लेट कट करण्याचा प्रयत्न पाहिला तर अगदी पाचटीच्या चेंडू भरपूर बाहेरून चालला आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचाच्या दोन्ही समांतर पाहत आहोत. वाईटचा इशारा. पहिली अवंत धाव या ठिकाणी मात्र खर्च केली गोलंदाज आकाश पाटील. चेंडू पडल्यानंतर थोडंसं किंचित आपण जर पाहिलं तर स्टेपला सोडून गेला आणि योग्य निर्णय. आणि आमची सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जुन्ना नांदुर्गी समीर ठाकरे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. हो फटका हवेत केला. लेट ग्लास करण्याचा प्रयत्न शत्रशिक आहे. चेंडू खाली पोहोचतोय. झेल पकडला गेला आणि अखेर दुसरा धक्का लागला टीम पवनपुत्र पीसे संघाला. जबरदस्त साऊंड सिस्टीम आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अजय आपली सुद्धा मात्र भरपूर दिवसानंतर आता एकत्रित आपण
तीनही समालोचक आता मात्र या ठिकाणी आलेले आहोत. मागील ALPLच्या स्पर्धेमध्ये आपण तिघे होतो आणि तदनंतर आता मात्र या ठिकाणी तिघांची भेट झालेली आहे. न्यू बॅटर मिस्टर कैलास पाटील प्रेक्षाने ग्राम विकास अधिकारी आहेत, परंतु क्रिकेटवरती त्यांचं पाठ प्रेम आहे. परंतु संघ थोडासा पाहिलं तर संकटामध्ये सापडला आहे, संकटातून बाहेर काढावं लागेल. इथे मात्र पंचांकडे पत्र लावून अपील केली गेली, परंतु हा एक फॅक्टर सन्मान नरेशजी पाटील साहेब आमच्यापासून राजा घेत असताना आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे सर्व सहकारी त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त की त्यांनी वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी जो बहुमूल्य वेळ खर्च केला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धावसंख्या स्थिर आहे, 2 गडी बाद 3. पहिले षटक पाहिलं तर पॉवर प्लेचं सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर पॉवरफुल सुरुवात गोलंदाज आकाश शिनियरनं आपल्या संघाला करून दिली. बॅटिंगमध्ये सुद्धा चांगलं योगदान आकाश पाटीलचा आपण पाहिला. ओ खराब लेन होती डाबा स्टिकवरती, परंतु डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत, म्हणजे ज्या दिशेने कैलासला फटका खेळायचं होतं त्या दिशेने मात्र चेंडू गेला नाही. आय थिंक बॅटची ग्रीप फिरली असावी, परफेक्ट टायमिंग मिडल चेंडू झाला नाही आणि त्याचमुळे एक सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. जरूर फलंदाज भावेश कैलास येणाऱ्या बॅटरमध्ये जयेश शिलारचं येणं बाकी आहे. जयेशवरती आता मात्र भरपूर मोठी मदार वाढली गेली, जबाबदारी वाढली गेली. परंतु भावेशचा रोल का असेल, डाबस्टिक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता, परंतु त्याच्यामध्ये तो अपयशी ठरला कारण चेंडू चाललाय. डाबस्टिक सोडून दुसरा स्वेअर चेंडू पाहतो या षटकामध्ये वाईटच्या स्वरूपात. आणि पहा दोन्ही हात आकाशच्या डोक्यावरती पाहिले की एक्झॅक्टली ज्याचा तो प्रयत्न होता त्या प्रयत्नापर्यंत तो जरूर पोहोचला होता, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडून मात्र त्या ठिकाणी डाबस्टिकच्या अगदी बाजूने गेला. निवा एकविरा स्पोर्ट सावध संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा. हो फक्त फ्लिक केलाय, सॉपने ड्राईव्ह केला, चेंडू चालला मिड विकेटला. फिल्डर तिथे हरीश पाटील वेगाने येतोय. सिंगल धाव जरूर त्यांनी कंप्लीट केली गेली आणि सिंगल धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि अखेर पहिल्या षटकाच्या खेळानंतर पाहिलं तर पूर्णपणे जय जोटिंग देऊर संघाचा आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय, कारण आकाश पाटीलला फक्त धाबा खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर अनेकांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाची आपण ट्रॉफी पाहिली तर सन्माननीय खंडूजी गोपीनाथ पाटील यांच्या वतीनं अर्थात त्यांची सुकन्या कैलासवासी आरोही खंडू पाटील यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी दिली जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफी आपण पाहिली तर अनिल अप्पा तिसकर जे ग्रामपंचायत सावरचे माजी उपसरपंच आहेत त्यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर थर्ड प्राइज ट्रॉफीसाठी आपण जर पाहिलं तर कैलासवासी अनंत मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ देविदास मधुकर पाटील याच कोण ट्रॉफी लाभलेले आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर जे आपण चेंडूचं अगदी स्वीट बॉक्स जे पाहणार आहोत, जे आपल्याला अक्षय जयश्वाल काशी विश्वनाथ स्वीट कॉर्नरच्या वतीने लाभलेला आहे, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये या प्रत्येक सामनावीरासाठी जे गिफ्ट हॅम्पर आपण पाहत आहोत, जे आम्हाला नवनाथजी चरपट पाटील आणि विजय बलराम पाटील याचकडून आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली, ललिश पाटील ऑन सला ट्राय केलाय, परंतु चेंडू चालला अलॉंग द कार्पेट मिडविकेटला, मात्र फिल्डरचं मिस फिल्डिंग बलवंत दलवीच्या वतीने पाहिली आणि अखेर सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहिलं. आणि या गोष्टी तुम्हाला करावं लागतील, धाबांचा वेग इथे एक्झॅक्टली वाढवावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर गोलंदाजी आकाश पाटीलला जबरदस्त केली, परंतु यानंतर आता तुम्हाला मात्र कुठेतरी या मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावा लागतील, कारण आतापर्यंत एकही बाउंड्रीज इथे मात्र पाहिली नाही. 17 चेंडू शिल्लक आणि या 40 धाबांची अधुरी आवश्यकता आणि त्यामध्ये अजून काही चेंडू मात्र आपण कमी होताना पाहतो. जबरदस्त कामगिरी सातत्याने याच खेळपट्टीवरती हे सर्व देऊळ संघाचे जे खेळाडू आहेत ते मात्र सराव करत असतात आणि एक्झॅक्टली होम ॲडव्हान्टेज आय थिंक प्राप्त होऊ शकतो. ज्या अनुषंगाने त्यांनी खेळ आतापर्यंत सादर केलाय. हो लिडिंग चेंडू आहेत, विकेट कीपर चेंडूच्या खाली पकडतोय कॅच आणि समाप्त झाला त्या ठिकाणी भावेश उर्फ भाऊचा खेळ. तिसरा धक्का लागतो टीम पवनपुत्र पीसी संघाला. थँक्यू डीजे. या स्पर्धेमध्ये टॉस विनिंग संघाने गेला आपण शीतपेय देत आहोत. किरोली गावचे समाजसेवक सन्माननीय गणेशजी भजागे यांच्या वतीनं त्यांचा आपण आभार व्यक्त करूया.
या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामनावीरासाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण जर पाहिली तर सन्माननीय महेंद्र शनिवार पाटील याचकडून देत आहोत. त्यांचे मनापासून आभार. खाडपेचे युवा उद्योजक मिस्टर ऋतिक पाटील याचकडून हेड कॅप आपण देणार आहोत. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला एअर कूलर लाभलेले आहे. अनंत रामू पाटील अर्थात कैलासवासी रामू शंभू पाटील यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल आहे जे आम्हाला सतीश पाटील आणि रामदास म्हात्रे यांच्याकडून लाभलेले आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पिसेगावचे युवा उद्योजक सुधाबाई पाटील याचकडून एअर कूलर दिली जाणार आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू त्याला वेगळ्या लॉंग लेग कडे फिल्डर तिथे उपस्थित आहे. दोरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या गेल्या. जयेश शेलार आता मात्र 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मात्र आपल्याला पाहायला बोलतोय. आय थिंक पिसे गावात आपण जर या सीझनचा जर विचार केला तर मग जयेश पाटील असतील, विनय पाटील, पियुष, मानव, भावेश बहारदार कामगिरी त्यांची आपण पाहत आहोत. त्यामध्ये साहिलचा सुद्धा आपण उल्लेख करू शकतोय. जर पिसेगावातून आपण 2 संघ या सध्याच्या घडीवर त्याला पाहायला मिळत असता परंतु या ठिकाणी प्लेड ऑन ज्या खेळाडूवरती पूर्णपणे आता मात्र जबाबदारी होती, अपेक्षा जरूर त्याच्याकडे लागल्या होत्या परंतु त्या निराशा होत असताना कारण या ठिकाणी या जयेश शेलारची विकेट्स प्राप्त केली गोलंदाज ललेश पाटील आणि चौथा धक्का लागला टीम पवनपुत्र पिसे संघाला. मोठमोठ्या टॉप ऑर्डरची मात्र या ठिकाणी जी फलंदाजी आहे ती मात्र या ठिकाणी एक गारज झाली. त्याचं कारण एक्झॅक्टली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईनवरती इथे मात्र आपण पाहत आहोत. ओ परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न वेगवान चेंडू त्याला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि आय थिंक फलंदाज पाहिलं तर त्या ठिकाणी पूर्णपणे बीट झाला. 2 षटकांचा खेळी ते मात्र संपन्न होत असताना फक्त 10 फलकावरती धावा लागल्या गेल्या. 10-4 गडी बाद 10 म्हणजे विजयासाठी येणारे 12 चेंडू शिल्लक आणि अजूनही 38 धावांची मात्र या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण ट्रॉफी देणार आहोत. कैलासवासी जगन्नाथ रामू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण जगन्नाथ पाटील याचकडून त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण ट्रॉफी देणार आहोत. कैलासवासी शांताराम बापू पाटील यांच्या स्मरणार्थ हर्षद दिनकर पाटील याचकडून ती ट्रॉफी आपण देणार आहोत. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी ही ट्रॉफी आपण देणार आहोत. कैलासवासी मनुबाई चंद्रकांत दलवी यांच्या स्मरणार्थ भावेश बालराम दलवी याचकडून या सर्व दात्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. निवाई एकविरा स्पर्धा सामना संघाच्या वतीनं स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील पहिला सामना सध्या सुरू आहे. उद्घाटनीय सामना आणि विजयासाठी आता मात्र 12 चेंडूमध्ये 38 धाबीची गरज असताना गोलंदाज अभय आता मात्र 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय. चला फास्ट खेळायचं आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. आज एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला कैलास पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं तर शरद आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला फिल्डर सज्ज आहेत आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू जाऊन मात्र विसावलाय. निर्धावानं मात्र सुरुवात केली गोलंदाज अभयनं. पूर्णपणे या ठिकाणी फलंदाजावरती रोख लावण्यामध्ये यश आला. इथे मात्र पाहू शकाल विकेटचा पतन दांडी घेऊन फलंदाज बाद झाला मिस्टर कैलास पाटील. पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आम्हाला मोलाची सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत करतोय. कारण तसे पाहिलं तर पानिपत पुण्याचं कार्य आहे, ते कार्य आपण पाहत आहोत. सूरज पाटील मॅन फ्रॉम बापगाव आणि असंही आपण म्हणू शकतो की प्रतिस्पर्धी संघटना आता मात्र पिसेकरांच्या फलंदाज पानिपताचं कार्य करतायत.
कारण असं कुठल्याही प्रकारचा मात्र या सामन्यामध्ये फाईट बॅक पाहायला मिळाली नाही. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी धाबांचा चांगल्या प्रमाणे पाठलाग होईल, परंतु गोलंदाजी धारदार पाहिली आणि त्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट फलंदाजाने अगदी नांगी टाकली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुन्हा एक चांगल्या चेंडूची हाताळणी फुलर लेत होती, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावला आणि पाहू शकाल या ठिकाणी आत्तापर्यंत अभयनं या स्पेलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. जबरदस्त कामगिरी, अप्रतिम खेळ. पुन्हा मात्र त्याच प्रकारचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू अगदी बॅटच्या टोला स्पर्श झाला. स्वतः पाहू शकाल बलवंत चेंडूवरती झेपावतोय आणि आपण म्हणू शकतो की मुंबईचा फेमस वडापाव, लोणावळ्याची फेमस चिकी आणि कुठेतरी देवरुख संघाच्या गोलंदाजांसमोर पडली या पिसेकरांची फलंदाजी फिकी. कारण आतापर्यंत एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. प्रयत्न जरूर झाले, परंतु कुठेतरी चेंडूच्या मिरिटवरती बॅटिंग झाली, चुकीचे फटके मात्र खेळले गेले सातत्यानं. विकेट्स इथे मात्र ब्रेक टू ब्रेक गोलंदाजाने प्राप्त केले आणि त्याचवेळेला आता मात्र पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करत असताना आपण एक्झॅक्टली या ठिकाणी म्हणू शकतो या टीम जय झोटिंग देवरुख संघाला. कारण फक्त 12 धाबा फलकावरती आतापर्यंत आपण बाद आहोत, त्यासाठी 5 विकेट्स त्यांनी गमावले आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 36 धाबांची इथून आवश्यकता. थोडासा स्टेपमध्ये जरूर गोलंदाज तिथे मात्र चुकला गेला, त्याचमुळे पंचाकडून डेड बॉलचा इशारा. इथे मात्र पास स्विंग अँड मिस, जबरदस्त ओव्हर कम्प्लीट, जबरदस्त स्पेल आपण अभयचं पाहिलं. त्याला नाही कोणाचा भय या सामन्यासाठी. यानंतर मोठी लढत आई गावदेवी स्पोर्ट वालचीन विपक्ष स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुटवल या दोन संघादरम्यान तुम्हाला दुसरा सामना पाहायला मिळेल. नाणेफेकी जरूर जिंकली आई गावदेवी स्पोर्ट वालचीन संघाने प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि सध्या जरूर पाहू शकाल प्रेक्षक स्टँडमध्ये त्यांची मिटिंग सध्या सुरू आहे. चांगला खेळ सातत्याने या सत्रामध्ये त्यांच्याकडून सुद्धा आपण पाहिला. प्रत्येक संघ मात्र आपापल्या प्रयत्न पात्र स्वतः प्रत्येक स्पर्धेमध्ये करतायत आणि त्याचवेळेला प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला नवीन नवीन चॅम्पियन संघ या सीझनमध्ये आपण पाहत आहोत. चला आपण षटकार सुरुवात करूया. 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची आवश्यकता आहे. जो मागील ALPL मध्ये जो रेकॉर्ड्स बलवंतने आपल्या नावावरती केला होता तो रेकॉर्ड आता मात्र पिसेकरांच्या एखाद्या फलंदाजाला करावा लागेल. 6 चेंडू आणि 6 षटकार ची इथे मात्र आवश्यकता आणि गोलंदाज षटकार सुरुवात करतो लेफ्ट आर्म मिस्टर आकाश ज्युनियर. फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला टेर गेल्यापर्यंत पाहू शकाल वाडिश लॉंग ऑन आय थिंक काऊ कॉर्नर दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली आणि या खेळाडू पक्षामध्ये आता स्थिती पहा पूर्णपणे सन्नाटा आहे. कारण असं वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये एक चांगल्या विजयानं पीसी संघ मात्र सुरुवात करेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. त्यांच्या हाती निराशा आली. खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु नितेश सुद्धा मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होतो. एकतर्फा खेळ सध्या इथे मात्र या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळतोय. आणि एक्झॅक्टली असं वाटतं की पीसी संघाच्या कारकिर्दीमध्ये अशी पहिली इनिंग आहे का की एकही चौकारा नाहीये, एकही षटकार नाहीये. असं सुद्धा घडू शकेल कारण अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. हा चेंडू सुद्धा पाहू शकेल अगदी जमिनीला गुदगुल्या करत चाललाय. डीपमध्ये फिल्डर आहेत पहा किती इझिली तो चेंडू मात्र आकाश पाटीलनं त्या ठिकाणी कलेक्ट केला. कारण त्याला माहिती की या सामन्यावरती आता मात्र पूर्णपणे आपला हक्क आहे, पूर्णपणे आपला वर्चस्व आहे, अधिराज्य आहे. आणि त्या अनुषंगाने तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपण आजचा खेळ जर पाहिला तर जय जोटिंग देवरुख संघाचं आपल्याला वर्चस्व पाहायला मिळालं. हो पुन्हा स्विंग इन डिलिव्हरी बॅटची काढा कॉट बिहाइंड विकेटचा पतन आणि या ठिकाणी आकाश ज्युनियरला मिळणार ही पहिली सफलता. थँक्यू डीजे कल्पेश किंग. 2 चेंडूचा खेळ आता मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे या सामन्यातील. जरूर विजयापासून आता मात्र या ठिकाणी देवरुख संघाला कोणीही रोखू शकणार नाही आणि खूप मोठा विजय इथे मात्र आय थिंक संपादित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. फटका हवेत केला परंतु पाहू शकला अगदी चेंडू सेफ प्लॅनिंग जरूर झाला, परंतु एक्झॅक्टली चेंडू चालला अगदी बाउंड्री लगत.
चेंडूला फील केलं, कुठली धाव ते मात्र घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला शेवटचा चेंडू सुद्धा मात्र फेस करायचा होता आणि त्यामुळेच रन्स तिथे मात्र कंप्लीट केली नाहीये. हो, पावलांचा वापर आणि एक्झॅक्टली त्यांच्या कारकिर्दीमध्ये असा पहिला डाव असेल की त्या डावामध्ये एकही चौकार आणि एकही षटकार नाहीये. आज खूपच खराब क्रिकेट पवनपुत्र पीसीएस संघाच्या वतीने पाहायला आपल्याला. जरूर तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देत आहोत त्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं. आणि कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड बाय जय जटिंग देवरुंग. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, ज्याने फ्लाइंग स्टार्ट करून दिली आणि अतिशय सुंदर दर्जाचा क्रिकेट त्यांनी प्रस्थापित केला. 27 धावांची खेळी साकारली आणि तो खेळाडू आहे मिस्टर बलवंत दलवी, इज अ मॅन ऑफ द मॅच.